या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। तुमच्याकडे छोटे छोटे काम तुम्ही करत नाही काय करता तुम्ही बसून तिथे? जास्त दिवस झाले का? जास्त दिवस झाले अनुदान टप्पा शिक्षकांचे 20 शालांत प्रस्ताव पाठवणे, शालांत प्रस्ताव त्रुटी केल्यानंतर त्यावर सुनावणी करणे, सुनावणीनंतर शालांत प्रस्ताव उपसंचालकांकडे कार्यालयाकडे न पाठवणे, छोटे छोटे काम आहे हो। तुमचे पगार बंद केले तर तुम्हाला किती त्रास होईल? यांना गरीबाला काय करायचं? आणि जरा शांततेत बोला जा मास्तरांशी, आपल्याला शिक्षकांनी शिकवलंय, जरा शांततेत बोला। सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या संदर्भातील तक्रारी थेट राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यापर्यंत गेल्या आहेत। प्रहार शिक्षक संघटनेने गुलाबराव पाटील यांच्याकडे सोलापूरच्या शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या संदर्भात तक्रारीचा पाडा वाचताच नामदार गुलाबराव पाटील यांनी थेट शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना फोन लावून त्यांची चांगलीच फिरकी घेतल्याचे समोर आले आहे। नामदार गुलाबराव पाटील यांनी शिक्षणाधिकारी जगताप यांना तात्काळ फोन करून तुमचे पगार बंद केले तर तुम्हाला किती त्रास होईल, शिक्षकांशी बोलताना जरा शांततेत बोला, असा दमच दिला। माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे कार्यालयात उपस्थित नसतात, भेटण्यास गेलेल्या शिक्षक संचालक यांना आरेरावीची भाषा वापरतात। माध्यमिक शिक्षकांची अनेक कामे खोळंबली आहेत, त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी प्रहार शिक्षक संघटनेने जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे धाव घेतली होती। यावेळी नामदार गुलाबराव पाटील यांनी प्रहार संघटनेची कैफियत जाणून घेत थेट सोलापूर झेडपीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना फोन लावून चांगलाच दम दिला। प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नागटिळक, जिल्हा सचिव प्रताप दराडे, उमेश कल्याणी व आदी पदाधिकारी नामदार पाटील यांच्याकडे गेले होते। यावेळी सचिन जगताप यांची चांगलीच कान उघडणी मंत्री महोदयांनी केल्याचे समोर आले आहे। नामदार गुलाबराव पाटील यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना काय म्हटलं, पहा हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ। हे बघा, प्रहार शिक्षण संघटना सोलापूर महाकडे आली, आमचे पक्षाचे लोक असते। तुमच्याकडे छोटे छोटे काम तुम्ही करत नाही काय करता तुम्ही बसून तिथे? जास्त दिवस झाले का? जास्त दिवस झाले जायला पाहिजे मार्चमध्ये दुसरीकडे फिरायला। अनुदान टप्पा शिक्षकांचे 20 शालांत प्रस्ताव पाठवणे, शालांत प्रस्ताव त्रुटी केल्यानंतर त्यावर सुनावणी करणे, सुनावणीनंतर शालांत प्रस्ताव उपसंचालकांकडे कार्यालयाकडे न पाठवणे, छोटे छोटे काम आहे हो। अल्पसंख्याकांचा विषय 80% प्रमाणे वैयक्तिक मान्यता देणे, सुनावणीचे निर्णय देणे, विना अनुदानित आणि शिफारस केलेल्या शासनाकडे पाठवणे यासारखे काम आहे। तुमचे पगार बंद केले तर तुम्हाला किती त्रास होईल? यांना गरीबाला काय करायचं? इकडे पोरांना शिकवलं पाहिजे म्हणतो आपण, त्यांनी बारक्या बारक्या गोष्टी करायचे का? काय आवाज येतोय ना का? बारीक आवाज आहे माझा? करा आणि जरा शांततेत बोला जा मास्तरांशी, आपल्याला शिक्षकांनी शिकवलंय, जरा शांततेत बोला। नंतर भेटू नका, पहिले काम करा। या संदर्भात प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नागटिळक यांच्याशी देखील लोकप्रदा न्यूज चॅनलने संपर्क साधला असता सचिन नागटिळक यांनी काय माहिती दिली, पाहूयात। सर नमस्कार। नमस्कार। सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या अनेक तक्रारी संदर्भात तुम्ही मंत्र्यांची भेट घेतली, काय विषय होता? आपल्या सोलापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप माध्यमिकचे ते त्यांच्या कार्यालयात बसत नाहीत। ते वारंवार पुणे आणि मुंबई या ठिकाणी असल्याचे त्यांचे बोर्ड त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर लावलेले असतात। त्यामुळं माळशिरस करमाळा या ठिकाणून अनेक लांबच्या ठिकाणून आलेले कर्मचारी 150-150 किलोमीटर वरून येतात, त्यांचे कोणत्याही प्रकारची कामं तिथं होत नाहीत। या कामामध्ये सध्या शासनाने जो 20% टप्पा दिलेला आहे, या टप्प्यामध्ये बऱ्याच जणांचे टप्पावाढीचे पत्र आहेत, त्याबरोबर शालांतचे प्रस्ताव असतील, शालांतच्या त्रुटीचे प्रस्ताव असतील, कालच एक कर्मचारी ट्रॅप झालेला आहे, त्याच्यामध्ये निवड श्रेणीचा प्रस्ताव
त्याचा समावेश होता. असे अनेक प्रस्ताव त्यांच्या कार्यालयाकडे पेंडिंग आहेत आणि ते शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक या सर्वांनाच अरेरावीची भाषा वापरतात, उद्धटपणे बोलतात आणि हे सर्व गाराने घेऊन आम्ही शिवसेनेच्या जनता दरबारामध्ये सन्माननीय मंत्री गुलाबराव पाटील साहेबांच्याकडे गेलो होतो. त्यांना व्यथा सांगितली आणि त्यांनी जगताप साहेबांना डायरेक्ट फोन करून या सर्वांची कामे करा आणि तक्रारी येऊ देऊ नका अशा प्रकारे त्यांना समज दिलेली आहे. बर, कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.